शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढा देणारे सरपंच मंगेश साबळे यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत। याच कारणावरून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी यांना जाब विचारण्यासाठी 15 ते 20 नागरिकांसह गेले होते। जिल्हा परिषद शाळेतील 8 पैकी 4 शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे सोडून BLOच्या कामासाठी लावल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सरपंच मंगेश साबळे यांनी नागरिकांसह जिल्हा अधिकारी कार्यालयात आक्रमक आंदोलन केले होते। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या सरपंच मंगेश साबळे यांना एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखे हातात बेड्या घालून न्यायालयात आणल्याचे पाहून सर्वसामान्य जनतेला धक्का बसला। सरपंच मंगेश साबळे यांना प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लढणारे दमदार सरपंच मंगेश साबळे यांना झालेल्या अटकेचा जाहीर निषेध म्हणून आम आदमी पक्षातर्फे राजगुरुनगर येथे आंदोलन करण्यात आले। सरपंच यांना तुरुंगातून मुक्त करा, मुक्त करा, मंगेश साबळे सरपंच यांना तुरुंगातून मुक्त करा, मुक्त करा, मंगेश साबळे सरपंच यांना तुरुंगातून मुक्त करा, मुक्त करा, पोलीस प्रशासन दडपशाही बंद करा, मंगेश साबळे यांना तुरुंगातून मुक्त करा, मंगेश साबळे यांना तुरुंगात टाकला आहे, परंतु या ठिकाणी त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत। आम्ही पोलीस प्रशासनाला घाबरणार नाही, आम्ही कोणापुढे झुकणार नाही। आम्ही शिवरायांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो। आम्ही राजगुरूंचे, भगतसिंगांचे विचार घेऊन चालतो। हाच आवाज राजगुरुनगर मधून पेटला आहे। मंगेश साबळे यांना तात्काळ जेलमधून मुक्त करा, नाहीतर असाच वनवाद राजगुरुनगर तालुक्यातून पेटलाय, महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात तालुक्यात पेटल। त्यामुळे माझं सरकारला सांगणं आहे की तात्काळ मंगेश साबळे सरपंच यांना जेलमधून मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मंगेश साबळे सरपंच यांना जेलमधून